एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव, माता पार्वती आणि बाल गणेशासह अत्री ऋषींच्या आश्रमात गेले होते. अत्री ऋषींच्या पत्नी माता अनुसया यांनी या तिघांना भोजन करण्याचे आमंत्रण दिले. माता अनुसया या त्यांच्या आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध होत्या. जेवण वाढायला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी आधी बाल गणेशाला जेवायला बसवले. बाप्पाला खूप भूक लागली होती. अनुसया माता एकामागून एक पदार्थ वाढत होत्या आणि बाप्पा ते आनंदाने फस्त करत होते. बराच वेळ झाला. आश्रमातील अन्नाचे साठे संपत आले, पण गणपती बाप्पाचे पोट काही भरेना. बाप्पा वारंवार अन्नाची मागणी करत होते. माता अनुसया चिंतेत पडल्या, कारण जोपर्यंत बाप्पा तृप्त होत नाही तोपर्यंत भगवान शिव आणि माता पार्वती यांना जेवण वाढता येणार नव्हते. त्याच वेळी माता अनुसयांच्या लक्षात आले की बाप्पाची ही भूक केवळ अन्नाची नसून ती भक्तीची आहे. त्यांनी मनोमन विचार केला की काहीतरी असे गोड द्यावे जेणेकरून बाप्पाचे मन आणि पोट दोन्ही तृप्त होईल. त्यांनी प्रेमाने आणि भक्तीने बनवलेला एक मोदक बाप्पाच्या पानात वाढला. जसा बाप्पाने तो एक मोदक खाल्ला तसे त्यांचे पोट क्षणात भरले. बाप्पाने तृप्त होऊन एक मोठा ढेकर दिला. आश्चर्य म्हणजे गणपती बाप्पाने ढेकर देताच बाहेर बसलेल्या भगवान शंकरांनी एका पाठोपाठ एक तब्बल 21 ढेकर दिले. जेव्हा गणपतीचे पोट भरते तेव्हा संपूर्ण जगाचे पोट भरते, हेच यातून सिद्ध झाले. माता पार्वतींनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी आनंदाने वर दिला की आजपासून जो कोणी गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवेल त्याच्यावर बाप्पाची सदैव कृपा राहील.